नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, पाचगणी असेल किंवा महाबळेश्वर असेल, आपण सगळंच असं एक जरा व्हॅली फेसिंगवालं हॉटेल कुठे मिळतं आहे का, रिसॉर्ट कुठे मिळतं आहे का, हेच सतत आपण गुगल करत असतो. आणि त्यात जर तुम्ही थोडं फॅमिली फ्रेंडली रिसॉर्ट शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जेव्हा आपण अशा कुठल्या रिसॉर्ट्सला जातो तेव्हा आपल्याला असे कॉर्पोरेट इव्हेंट्सवाले रिसॉर्ट्स नको असतात, कारण तिकडे मग तो DJ, धिंगाणा, पार्ट्या या सगळ्या गोष्टी चालू असतात. म्हणजे फॅमिली मेंबर्ससुद्धा पार्टी करतात, पण त्यांचं आवाज जो असतो किंवा त्यांच्या पण काही मर्यादा असतात, ज्या ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी मी पण केल्या आहेत बॅचलर असताना. बट आता लग्न झाल्यानंतर आणि खास करून एक पिल्लूसोबत असल्यानंतर कळतं की या सगळ्या गोष्टी खरं तर अवॉइड करायला हव्यात. एनिवेज, जर तुम्हाला एक व्हॅली फेसिंगवालं आणि फॅमिली फ्रेंडली विथ गुड फूड ऑप्शन्स, गुड फूड टेस्ट असं जर कुठलं रिसॉर्ट तुम्ही बघत असाल तर महाबळेश्वरचं रॉकफोर्ट रिसॉर्ट हे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय असू शकतं. खास करून जर तुम्हाला व्हॅली फेसिंगवाले व्ह्यू हवा असेल तर. हे आहे या रिसॉर्टचं रिसेप्शन आणि ही USP या रिसॉर्टची इन्फिनिटी पूल. आता नो डाऊट मी तर फर्स्ट टाईम असं जरा पाण्यात गेलो एवढ्या थंडीत, बट जर तुम्ही असे शॉकीन असाल, ॲटलिस्ट आजकाल काय झालं ना की माझ्यासारखे रील्स काढण्यासाठी तरी लोक अशा पूलमध्ये नक्कीच जातात, नाहीतर पावसाळ्याच्या दिवशी किंवा थंडीच्या दिवशी असं कोण जात नसे. इकडे एक भलं मोठं लॉन तुम्हाला मिळतं आहे आणि त्याचबरोबर एक मोठा काय बोलू याला सांड बैल असंच जरा एक फोटो काढण्यासाठी एक पॉईंट तुमच्या भेटीला, जर तुम्ही ॲनिमल लवर असाल तर. आता आपण बघतोय की चांगली स्वच्छ ही प्रॉपर्टी आहे. मग अशी लॉनमध्ये पण तुम्हाला कुठेही असं कचरा प्लॅस्टिक असं काही दिसलं नाही आहे. उजवीकडे आहे रेस्टॉरंट आपण नंतर बघूच. आता जाऊया आपण आपल्या रूमकडे. वरती ज्या रूम्स आहेत, इकडे जे रॉकफोर्ट लिहिलं आहे त्या रूम्समध्ये बाल्कनी आहे तुम्हाला, बट आम्ही बाल्कनी प्रिफर केलं नाही कारण आमच्याबरोबर एक छोटूसं पिल्लू होतं, तर बाल्कनी आम्हाला काही सेफ वाटली नाही. कारण इकडे बघा, इकडे रेलिंगला जसं काही डिझाईन्स आहेत ना तसेच डिझाईन बाल्कनीला पण होतं. आणि आजकाल काही काही व्हिडिओज आम्ही फेसबुकवर काही इकडे तिकडे बघितले की एवढूशा फटीतनं पण लहान पोरं आरामात जाऊन त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतात. सो आम्ही बाल्कनी अवॉइड केली आणि आम्ही वरांडा असलेली एक रूम घेतली. आमच्या रूम नंबर आहे 101. आमची रूम नंबर आहे, माफ करा, ट्रिपल ऑक्युपन्सीवाली रूम आहे. म्हणजे 3 ॲडल्ट्स आणि एक लहान पोर 1 वर्षाचं. सो 3 बेड दिले असल्यामुळे आईला आणि आम्ही खुश होतो की, कारण बरेच वेळा असं एक्स्ट्रा पर्सन असलं की तुम्हाला गादी टाकायला लागते आणि खाली झोपावं लागतं. इकडे तुम्हाला 2 बिस्लरी आणि टी कॉफीचे सॅशेज, चहा गरम करण्यासाठी तो काय मग. इकडे स्पासुद्धा आहे. स्पाला काही आम्ही गेलो नाही बुवा. आणि बऱ्यापैकी अशी ओके मॅट्रेस जी जरा स्टिफ होती, अशी एकदम कम्फर्टेबल नव्हती. हे जर तुम्ही कपल असाल तर बाथरूममधनं जे काही आपल्याला एक मोठं आजकाल व्ह्यू बघायला मिळतो की कपलसाठी असतं खास करून, की बाथरूममध्ये पण तुम्ही बेडवरचा नजारा बघू शकता. बट ट्रिपल ऑक्युपन्सीवाल्यांना या सोयीचं काही उपयोग नाही आहे असं शेवटी म्हणू शकतो. हे आहे कबडमध्येच एक एक्स्ट्रा चादर होती. बऱ्यापैकी मोठं असं कबड होतं. बाकी फार थोडं इकडे एक दमटपणाचं वातावरण सदैव रूममध्ये असल्यामुळे तुम्हाला एकदम स्वच्छता नाही वाटणार रूम. जसं आपल्या माथेरानचं हॉटेल्समधलं होतं तसाच थोडासा प्रॉब्लेम इकडे होतो. बट या नेचरमध्ये तुम्ही आल्यानंतर या गोष्टी संदर्भात तरी तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत. जर तुम्ही केलीत तर तुम्हीच मूर्ख आहात असं थोडक्यात आपण बोलू. शॅम्पू आणि बॉडी वॉश आणि टूथब्रशसुद्धा आपल्याला इकडे मिळतो. आणि आता बघूया, जे मी तुम्हाला मगाशी वरांडा कसा आहे ते सांगितलं. आमचं काही फोन ॲडिक्ट काही फोन सोडत नव्हती. हा वरांडा तुम्हाला मिळतो आणि मग डायरेक्ट तुम्ही या व्हॅली व्ह्यूवाल्या गार्डनमध्ये सुद्धा जाता. 101 बेस्ट रूम आहे, कारण इकडे तुम्हाला पूलसुद्धा जवळपास आहे. सो एक सेमी पूलचासुद्धा ऑप्शन आहे आणि डायरेक्ट वरांडासुद्धा आहे. या रूमचं नाव आहे सेरेनिटी व्हॅली व्ह्यू रूम. ही काहीतरी आम्हाला पडली साधारणपणे 3 जणांचे 7,000 इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, बाकी लंच डिनर एक्सक्लुडिंग. आम्ही सकाळ 6 तास ड्राईव्ह करून पोचल्यामुळे मेन जो कोर्स होता आणि आम्ही नान मागवलं होतं, चिकनचं काहीतरी आम्ही मसाला मागवला होता, तो चांगला होता आणि चिकन बिर्याणी मागवली होती, ते सुद्धा उत्तम होतं. आता जेवून खाऊन झालेलं आहे. आता जरा डुबकी मारूया पाण्यात, बघूया काय होतं ते. हुई 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 गणपती बाप्पा. वा वा वा. मी
चेहऱ्यावर हसणं जरी ठेवलं होतं तरी पायात आणि सगळीकडे नुसत्या मुंग्या 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 होत होत्या थंड पाण्यामुळे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ती गोष्ट म्हणजे जर महाबळेश्वर पाचगणीला नॉनव्हेजवाल्यांचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण मॅक्सिमम आहेत ते व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स आहेत किंवा रिसॉर्ट्स आहेत. इकडे बॉनफायरसाठी सुद्धा एक जागा केलेली आहे, बट रॉकफोर्डमध्ये तुम्हाला चांगलं नॉनव्हेजसुद्धा खायला मिळतं. सो जर तुम्ही नॉनव्हेज लवर्स असाल तर तुमचा तो प्रॉब्लेम तरी या रिसॉर्टमध्ये सॉल्व्ह होतो. हे छोटूसं असं प्लेईंग झोन आहे, असं काही फार नाही आहे. एक कॅरम आहे, एक टी आहे आणि लहान मुलांसाठी घोडागाडी आणि एक आपलं ते आर्चरी काय धनुष्यबाण. सो या सगळ्या गोष्टी इकडे आहेत. तुम्हाला जर अगदीच टाईमपास करायचा असेल तर इकडे येऊन मी तुम्हाला सांगेन फक्त चिकन किंवा हवं तर जर तुम्ही ट्रस्ट करत असाल तर मटण खा. फिश किंवा प्रॉन्सच्या फंदात पडू नका. आम्ही प्रॉन्स काहीतरी गार्लिक मागवलं होतं, ते काय एवढी मजा नाही आली. रात्रीचे जवळजवळ 7:15 वाजलेत तरीसुद्धा हे ॲम्बियन्स आहे अजून पूर्णपणे काळोख पडला नव्हता. आणि मग थोडा फेरफटका मारून आता म्हटलं आपण जरा जेवायला बघूया काय आहे ते जेवण. आणि रात्री आम्ही फक्त स्टार्टर्स आणि असंच ठरवलं होतं आणि सूप गरमागरम. त्यामुळे टिपिकल चायनीज हॉट अँड सोअर सूप. त्याचबरोबर आम्ही काय काय स्टार्टर्ससुद्धा मागवले होते. एक मुर्ग दी भट्टी आणि एक चिकन लॉलीपॉप तंदूर स्टाईल आणि पनीर चिली. हे असं आम्ही 3 जणांनी केलं. सो एक थोडी आमची फजिती झाली आणि ती फजिती म्हणजे हा जो मसाला होता लॉलीपॉपसाठी, तंदूर लॉलीपॉपसाठी आणि मुर्ग दी भट्टी जे काय होतं मुर्ग दा भट्टा, ते आता तुम्ही बघूनसुद्धा काही डिफरन्शिएट करू शकणार नाही. चवसुद्धा तशीच होती. एक फक्त जरा विथ बोन्स होतं, एक बोनलेस असेल. आता नेक्स्ट डे वेळ झाली होती ब्रेकफास्टची. इकडे ट्री हाऊससुद्धा आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वर जाऊनसुद्धा ब्रेकफास्ट करू शकता. बाकी आपलं टिपिकल ब्रेकफास्ट ज्यूस आहेत, पायनॅपल ज्यूस आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक. त्याचबरोबर केळी आणि आपलं हे काय बोलतात त्याला वॉटरमेलन. वॉटरमेलनला मराठीत काय बोलतात? कलिंगड. हां. सो दूध, चहा, टोस्टर, ब्रेड या सगळ्या गोष्टी. बॉइल्ड एग्स तर इकडे आहेत. मसाला ऑमलेट जर तुम्हाला हवा असेल तर तो लाईव्ह काउंटर आहे त्याचा. आणि त्याचबरोबर हे त्याला मी शाळेत असताना खायचो. चोको चिप्स काय म्हणायचं त्याला आठवत नाही आता मला. बऱ्याच काळ मी खाल्लंच नाही आहे हे. सांबार बरा चांगला होता. चटणी पण ओके होती. चटणी मला एवढी नाही आवडली, काही त्याला चव नव्हती आणि आय थिंक मीठ मिसिंग होतं चटणीमध्ये. इडली पण बऱ्यापैकी चांगली होती. उत्तप्पा याचा मला आवडला. उत्तप्पा चांगला होता. आणि काय बघा मिसळपाव. हा सो मिसळपावसुद्धा एकदम आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना आवडते तशी झणझणीत नव्हती, पण ऑब्व्हियसली इकडे सगळ्याच धर्माचे लोक येत असल्यामुळे ते आपल्याला आवडतं असं नाही करणार. मीडियम स्पायसी होती आणि त्याचबरोबर पोहे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे थोडंफार सगळं गरम होतं. सो मी नक्कीच तुम्हाला रॉकफोर्ड हे रेकमेंड करेन. थोडं आय थिंक तुमचं एक 12-1,000मध्ये सगळं लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं होऊन जाईल. 3 जणं जर तुम्ही असाल तर, 2 जणं असाल तर ऑब्व्हियसली थोडा कमी याच्यात होऊन जाईल. आणि मेन थिंग म्हणजे व्हॅली व्ह्यू आहे आणि नॉनव्हेज आहे, जे आपल्याला इकडे खूप शोधायला लागतं. मॅक्सिमम जे रिसॉर्ट्स आहेत ते व्हेजिटेरियन आहेत. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.